पेंडी आहे का? काय रेट असणार आहे आजच्या बाजारामध्ये पेंडीचा? 100 रुपये किलो. हे बघा, संक्रांती निमित्त नवीन पेंडे आले आहे बाजारात विक्रीसाठी. 100 रुपये किलो म्हणतात भाऊ. अगदी ताज्या आणि फ्रेश या ठिकाणी. हे बघा, संक्रांतीमध्ये आवडीने सर्वजण गावाकडील नागरिक हा फळ खातात. याला पेंड्या म्हणतात. तुमच्याकडे सुद्धा या पेंड्या मिळतात का? आणि तुमच्या बाजारामध्ये किती रुपये भाव आहे आम्हाला नक्की कळवा कमेंट करून. आणि बघा, नागरिकांच्या सुविधांसाठी या ठिकाणी समोसे विक्रीस आलेले आहे. फक्त 10 रुपयाचा एक समोसा या ठिकाणी नागरिकांच्या सुविधासाठी. बघा, सकाळपासून या ठिकाणी दुकान लागले आहे. नागरिकांची गर्दी झालेली आहे. सर्व नागरिक आपापले दुकान मांडून बसतात आणि मग नाश्ता करण्यासाठी या दुकानावर येतात. नमस्कार मित्रांनो, मी शेखर पाटील. सध्या आलेलो आहे नरखेडच्या रविवार बाजारामध्ये आणि सकाळचे वाजलेले आहे 9. तुम्ही पाहू शकता संक्रांतीचा हा संपूर्ण बाजार भरलेला आहे. आणि आजचा बाजार भाव काय असणार आहे मी तुम्हाला सांगतोय. चला तर भाजी विक्रेत्यांना विचारूया आणि काय काय आज नवीन बाजारामध्ये विकायला आलेलं आहे संक्रांती निमित्त पाहूया. आणि नरखेडच्या या संक्रांतीच्या बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तीळ, गुळ या ठिकाणी विक्रीस आलेला आहे. दुकानदारांना विचारूया आपण काय असणार आहे आजचा तीळ आणि गुळाचा भाव. या ठिकाणी शेंगदाणे सुद्धा उपलब्ध आहे. संपूर्ण वस्तू लड्डू बनवण्यासाठी एकाच दुकानात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. आपण दुकानदाराला विचारूया सध्या तिळाचा आज काय रेट असणार आहे. नमस्कार भाऊ, मला सांगा तिळाचा काय भाव असणार आहे आज? 150 रुपये. गुळ 50 रुपये, दाणे 120 रुपये किलो. दाणे 120, गुळ गुळ 50 रुपये, गुळ 50 आणि तीळ 150 रुपये. 150 रुपये किलो या ठिकाणी तीळ असणाऱ्या भावनी सांगितलं आहे तुम्हाला. तुम्ही पाहू शकता. आणि एकच सध्या या ठिकाणी दुकान लागलेलं आहे. नागरिकांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे. आजचा बाजारभाव आपल्याला या ठिकाणी संक्रांतीनिमित्त बाजार हा भरलेला आहे. आणखी समोर जाऊया, बाजारामध्ये काय काय आलेलं आहे पाहूया. तुम्ही पाहू शकता अद्रक लसणचे सुद्धा या ठिकाणी सकाळपासून दुकान पूर्ण सजलेले आहे. आपण दुकानदाराला विचारूया आजचा लसण आणि अद्रकचा काय भाव असणार आहे. भाऊ, मला सांगा लसणाचा आज काय भाव असणार आहे? लसण 40 रुपये, 50 रुपये. लसण 40-50 रुपये. आणि त्यानंतर भाऊ अद्रक? अद्रक 30 रुपये पाव, 20 रुपये पाव. अद्रक 30 रुपये, 20 रुपये पाव. तुम्ही पाहू शकता हा भाव सध्या भावामध्ये यामध्ये उतार चढाव तुम्हाला दिसतोय. आणि पाहूया या बाजारामध्ये काय काय विक्री चाललेलं आहे. या ठिकाणी नरखेडच्या रविवार बाजारामध्ये सकाळपासूनच दुकानं सजलेली आहे. संक्रांतीचा हा बाजार आहे आणि काय काय आज विक्रीसाठी आलेला आहे. भाव काय असणार आहे त्याला तर विचारूया. आपल्यासमोर एक दुकान या ठिकाणी दिसतंय. आप्पाजी नमस्कार. आज संक्रांतीचा बाजार भरलेला आहे सकाळीपासूनच. आणि काय नवीन आले आहे बाजारामध्ये विक्रीसाठी? पेंड्या, फळं पेंड्या काय रेट आहे फळं पेंड्याचा? पेंड्या 100 रुपये. 100 रुपये किलो. फळं 140 रुपये. फळं 140 रुपये किलो. नाही, याच्यामध्ये काही फरक असतो का पेंड्या आणि फळामध्ये? ह्या सर्व जाते लाईन मोठ्याने. अच्छा कोणी खावायला नाही पाहत. अच्छा, पूजेसाठी नेते. पूजेसाठी नेतात का? आणि काय आजचा बाजारभाव काय म्हणतो? टमाटर काय म्हणतात? टमाटर 300, 400, 40 रुपये किलो. टमाटर 30 रुपये, 40 रुपये किलो. टमाटरची क्वालिटी पाहून. अच्छा. आणि शेंगा काय म्हणतात भाऊ? वाटाणा 40, वाटाणा 40. त्यानंतर इकडे कुलता काय रुपये शेर आहे? 50 रुपये शेर, 40 रुपये शेर. कुलता 50-40. त्यानंतर शेंगा शेंगा 10 रुपये, 15 रुपये. मिरची 15 रुपये, वांगे 10 रुपये. मिरची 15 रुपये, वांगे 10 रुपये. तुम्ही पाहू शकता सकाळपासून या ठिकाणी फ्रेश ताजा भाजीपाला दुकान लागलेलं आहे. नागरिकांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे. आणखी बाजारात काय काय नवीन आलेलं आहे विक्रीसाठी आपण पाहूया. धन्यवाद भाऊ. काकू, तुमच्याकडे तुरीच्या शेंगा आहे, किती रुपये किलो दिली आहे तुरीच्या शेंगा? तुरीच्या शेंगा 60 रुपये किलो. तुम्ही पाहू शकता नरखेडच्या बाजारामध्ये फ्रेश तुरीच्या शेंगा या ठिकाणी विक्रीसाठी आले आहे. फक्त 60 रुपये किलो. त्यानंतर ह्या कशा शेंगा आहे? हा दूध मोगरा. दूध मोगरा सुद्धा 60 रुपये किलो. तुम्ही पाहू शकता नरखेडच्या बाजारामध्ये दूध मोगरा सुद्धा 60 रुपये किलो आहे. हे बघा, संपूर्ण बाजार सकाळपासून या ठिकाणी भरलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आलू कांद्याचं सुद्धा दुकान लागले आहे. भाऊ, काय म्हणते आजचा आलूचा भाव? आलू 20 रुपये किलो. कांदे 20. स्वस्त झाले की भाऊ महाग झाले? स्वस्त झाले. हे बघा 20 रुपये किलो या ठिकाणी आलू कांद्याचं शॉप लागलेलं आहे सकाळपासूनच. आणखी काय काय बाजारामध्ये विक्री चाललेलं आहे संक्रांतीच्या बाजारामध्ये आपण पाहूया. या ठिकाणी नरखेडच्या बाजारामध्ये काही कास्तकार शेतकरी जे आपले भाजीपाला माल घेऊन येतात या ठिकाणी
त्यांच्याशी आपण चर्चा करू की त्यांचा बाजार भाव आणि त्यांचा माल किती रुपयात विकला गेला आहे. भाऊ काय नाव आहे तुमचं? हे रामकृष्ण देवदा धारण आहे. भाऊ कुठे राहता? मी बांधवला राहतो. बाणावला राहतात. प्रत्येक वेळेस तुम्ही या ठिकाणी माल आणता विक्रीसाठी? 100% आज काय काय आणलं तुम्ही? आज मी दूध डोंगर आणि पोपट आणला. दूध मोगरा आणि पोपट. दूध मोगरा तुमचा किती भावला गेला? 20 रुपये किलो फक्त? फक्त. आणि बाजारामध्ये किती रुपये विकतात ते? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. असं का बरं पण? हे मला माहित नाही. आणि पोपट 10 रुपये किलो. पोपट 10 रुपये किलो. कमीत कमी शेतकऱ्याला परवडला पाहिजे हम्म. असा त्याचा जीआर निघला पाहिजे का शेतकऱ्याचा माल ह्या भावात खपलाच पाहिजे म्हणून. जसं आता आलूचा लसणाचा तुम्ही विचारला, त्या पेंड्याचा विचारला, परफेक्ट भाव राहते. हा. तसा आमचा भाव परफेक्ट आहे का? नाही. आता मागच्या वेळेस 150 रुपये खपला, अच्छा. तेव्हा 3 किलो निघत होता. आता 20 किलो निघते, कोणाचा 50 किलो निघते, तेव्हा 20 रुपये किलो आहे. तर मला हे सांगा थोडासा काय मतलब आहे त्याचा? पण तुमचं नुकसान आहे याच्याने भरपूर. मायाचं नुकसान आहेच आहे, सगळ्याच नुकसान आहे. मार्केटमध्ये आणीवारी जास्त झाली म्हणून भाव पडला आहे. अच्छा, मार्केटमध्ये माल जास्त आलाय त्यामुळे भाव पडला आहे. म्हणून ते भाव पडले. अच्छा अच्छा. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शेतकरी जे माल घेऊन येतात त्यांच्या व्यथा आपण ऐकलेल्या आहे. त्यांच्याकडून व्यापारी स्वस्त दरात माल विकत घेतात आणि बाजारामध्ये जे विक्रेता आहे भाजीपाला ते महाग विकतात. आता त्याच्यात मग ग्राहकाचे जे ग्राहक आहे ना घेणारे, जी यांची काय आहे, लुटमारी आहे ना. ते तर आहे. आहे, पण ग्राहकाची लुटमारी आहे.